महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर नात्यांचा उत्सव काल पाहायला मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल 7व्यांदा भेट झाली आहे। शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय। मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आले। ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा यावेळी दिसून आलाय। दीपोत्सवाला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते, तर राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते। ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासारखा होता। धन्यवाद विजय साहेब, धन्यवाद। स्वागत करायचंय। मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय। मी शर्मिला वहिनींना विनंती। मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। आजची दिवाळी वेगळी आहे, विशेष आहे। मला खात्री आहे की मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे। आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। मनसेच्या दीपोत्सवावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी शिवतीर्थ ते शिवाजी पार्क असा एकाच गाडीतून प्रवास केलाय। राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर होते, तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी बसले होते। यावेळी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनेही एकाच गाडीमध्ये प्रवास करत नातं आणखी घट्ट केलंय। आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्या शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवर उर्वशी ठाकरे बसलेल्या होत्या। विशेष म्हणजे रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरेंनीही एकाच गाडीतून प्रवास केलाय। शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन जावांमधलं बॉन्डिंगही यावेळी पाहायला मिळालं। दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क जिमखाना पाहण्यासाठी देखील गेले होते। दरम्यान ठाकरे कुटुंबीय या दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आले होते, तेव्हाचे काही फोटोही समोर आलेत। अमित ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो दिसतोय, तर ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन एकत्र या फोटोमध्ये दिसतायत। तर मनसेच्या दीपावली दीपोत्सवामध्ये अप्रतिम अशी रोषणाई करण्यात आली आहे। पाहूयात त्याची ही झलक। मुंबईमधल्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील लाईट ऑफ भारत या कॅफेच्या भिंतीवर ठाकरे बंधूंचा बॅनर झळकलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोचा हा बॅनर तिथे झळकलेला आहे।
दादरच्या शिवाजी पार्क इथे ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा दीपोत्सव सोहळा साजरा झालाय, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये दिवंगत नेते आनंद दिघे शक्तीस्थळ इथे शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या वतीनं हा दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा या दीपोत्सवाचं दुसरं वर्ष असून या उत्सवामध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पालघरमध्ये काल संजय राऊतांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली आहे. लाडकी बहीण म्हणजे पगारी मतदार आणि हेच पगारी मतदार एकनाथ शिंदेंनी तयार केले अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. आता कोण लाभार्थी जातात. इथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत ना. लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी कसल्या 1500 रुपयाला पगारी मतदार. लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार त्यांनी नोंदवले. पगार घ्यायला मत द्या महिन्याला. शिवसैनिक आहे ईडी. अरे कसली ईडी त्याच्या आहे ना म्हटलं चल ईडीला घाबरतो काय आम्ही. 100 दिवसापेक्षा जास्त काळ मला तो टाकला. त्यांना वाटले मी पक्षांतर करेन. मी मोदीच्या पक्षात आहे, मी शिंदेच्या पक्षात आहे. एवढं चुकतो तुमच्या महाराष्ट्रात ठाकरेंचा शिवसेना. आज धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, श्री गणेश आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते. समुद्र मंथनामधून धन्वंतरी देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे, त्यामुळे आज धन्वंतरी पूजन केलं जातं. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये चांदीच्या बाजारपेठेमध्ये चांदीचे दागिने त्यासोबतच भांडी आणि मूर्ती खरेदी करण्यासाठी देशातल्या विविध भागामधून ग्राहक येतात, तर मुंबईतही सराफा मार्केटमध्ये सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. सोन्याच्या दरामध्ये गेल्या 24 तासामध्ये 3,600 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर हा प्रतितोळा 1,31,300 रुपयांवर पोहोचलाय. जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा दर हा 1,35,000 पोहोचलाय, तर चांदी ही प्रति किलो 1,78,000 पोहोचली असून जीएसटीसह चांदीचे दर हे 1,81,000 रुपयांवर पोहोचले. 2 दिवसामध्ये चांदीच्या दरामध्ये सुमारे 6,000 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्याही खात्यामध्ये काल संध्याकाळपर्यंत 31,000 रुपये बोनस जमा झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील यंदा 2,000च्या वाढीव सानुग्रह अनुदानामुळे गोड झाली आहे. गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना 29,000चं अनुदान देण्यात आलेलं होतं. बेस्ट हे पालिकेचे अविभाज्य अंग असल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिलं जातं. पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुरुवारी 31,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झालेलं होतं. त्यामुळे बेस्ट कर्मचारी सानुग्रह अनुदानाकडे डोळे लावून बसले होते. हा बोनस अखेर त्यांच्या खात्यामध्ये जमा झालाय. हिंगोलीमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठा चांगल्या सजल्यात. रंगीबेरंगी आकाश कंदील खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. एक मराठा लाख मराठा असा आशय लिहिलेला आकाश कंदीलही बाजारमध्ये विक्रीसाठी आलाय. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. मी सध्या हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे. माझ्या पाठीमागे बघताय हे रंगीबेरंगी अगदी आकर्षक लहान मोठे वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले. तर या आकाश कंदिलामध्ये एक वेगळं आकर्षक आकाश कंदील म्हणजे आपण तो बघू शकता. एक मराठा लाख मराठाची घोषणा असलेले आकाश कंदील सुद्धा यावर्षी हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते. आपल्यासोबत व्यापारी आहेत जे हे ज्यांचं हे दुकान आहे. दादा, कोणकोणते आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले, ग्राहकांचा प्रतिसाद? यावेळेस कागदी आणि प्लास्टिक पण मराठा आंदोलनामुळे एक मराठा लाख मराठा बरेच विकले गेले आहेत. तसेच आमच्याकडे बरेच प्रकारचे प्लास्टिकचे आणि कागदाचे आकाशी अवेलेबल आहेत आणि त्यांना जास्त मागणी आहे. तसेच कापडी सुद्धा त्याला सुद्धा चांगली मागणी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी सुद्धा दुकानात पाहायला मिळते. वेगवेगळ्या रंगाचे आकाश कंदील या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माधव दिपके, एबीपी माझा. सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे. महायुती सरकारनं बळीराजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून शेतकऱ्यांना ही फसवी मदत दिलेली आहे. याचा निषेध म्हणून प्रत्येक सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी मौन धारण करून निषेधात्मक काळी दिवाळी आंदोलन केलंय. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या या आंदोलनाबाबतचे निवेदनही सादर करण्यात आलंय.
वर्ध्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सोयाबीन पिकाचं, कपाशीचं मोठं नुकसान झालंय. कर्जबाजारी असणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावणारं पॅकेज जाहीर केलंय. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक काळी दिवाळी आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनामध्ये जिल्ह्यामधल्या शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आता एक मोठी बातमी समोर येते. सर्वोच्च न्यायालयाकडून अनिल कुमार पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अटक बेकायदेशीर ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला ईडीनं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं. मात्र अनिल कुमार पवार हे वसई विरार मनपाचे माजी आयुक्त. पुढील सुनावणी आता या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. पवारांना इतक्या तत्परतेनं अटक कशी झाली असा सवालही सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. गोंदियामध्ये पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर सापडलाय. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप होणाऱ्या खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यामधल्या अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी येथे हा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या अंगणवाडीमधून 6 महिने ते 3 वर्ष वयोगटापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीनची पाकिटं पुरवली जातात. घरी गेल्यानंतर लाभार्थ्यांनी पाकिटं उघडून बघितल्यानंतर ही बाब समोर आली आहे. या घटनेनंतर आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर दिहारी यांनी जर अशा पद्धतीनं आदिवासींच्या जीवाशी खेळ करत असाल तर आंदोलन करू असा इशारा दिलाय. दिल्लीमधल्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयआरसीटीसीचे कर्मचारी एकमेकांना बेल्ट आणि लाथा बुक्क्यांनी मारामारी करतायत. ट्रेनमध्ये पाण्याचा डबा ठेवण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाल्यानंतर त्याचं रूपांतर हे हाणामारीत झालंय. धुळ्याच्या अकलाडमधील सरपंच आणि त्यांच्या पत्नीनं पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलिसांकडून अटक केली नाही. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांना गावामधला निलेश सूर्यवंशी हा मोकाटपणे फिरत असताना दिसला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्यानं त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीतील 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक झाली आहे. तर मुख्य आरोपी भूषण लोंढे मात्र अजूनही फरार आहे. सातपूर येथे एका बारमध्ये गोळीबार केल्याच्या प्रकरणी लोंढे टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई झालेली होती. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत आहे. पाहत राहा